मित्रहो, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत आता मोठा बदल झालेला असून आता या शेत रस्त्यांच्या कामांना वेग येणार आहे. नेमका प्रकरण आहे तरी काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आलेली असून आता शेत रस्ते तयार करण्यासाठी 100% यंत्रसामग्रीचा वापर करता येणार आहे आणि यामुळेच आता हे काम अतिशय जलद गतीने पूर्ण होणार आहे. सध्या मनरेगा अंतर्गत रस्ते तयार करताना अनेक जाचक होत्या, तसेच मजुरांच्या उपलब्धतेअभावी कामे रखडत होती. मात्र आता शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन नवीन योजनेत यंत्रांच्या सहाय्याने रस्ते तयार केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार असून 25 किलोमीटर लांबीचे क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रियेद्वारे ही कामे जलद गतीने पूर्ण केली जातील, अशी माहिती आपल्या महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे. आता या योजनेची जी वैशिष्ट्ये आहेत ते म्हणजे अतिक्रमण हटवणार, गाव नकाशावरील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवली जातील, रस्त्यासाठी लागणारी मोजणी आणि पोलीस बंदोबस्ताचे शुल्क शासनाने पूर्णपणे माफ केलेले आहे. रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणारे गाळ, माती, मुरुम किंवा दगडासाठी कोणतीही रॉयल्टी लागणार नाही आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बिहार पॅटर्न किंवा मनरेगामधून वृक्षारोपण करणे बंधनकारक असेल. ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत. मित्रो, अतिशय महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी एक परिवर्तन घडवणारी अशी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अडचण आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेबद्दलची माहिती होईल, तसेच या योजनेची जनजागृती होईल आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न हा मार्गी लागेल. धन्यवाद.